नमस्कार, मी शामराव मोकाशी. प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐकान लगेच शेअर करा. बघा, लगेच शेअर करायचा. पहिल्यांदा व्हिडिओ शेअर करायचा, कारण आर टी ओमध्ये पक्क्या लायसनचा लई मोठा घोटाळा आहे. कसे बी धनाना मारायचे. आणि आता ऑर्डरी अशा आल्यात ना, त्यात आर टी ओ अधिकारी सस्पेंड होतील. थोडी जरी चुकी केली तरी सस्पेंड होतील. कारण पहिले काय करायचे माहिती आहे का, गुरु आणखीन हे सगळे बसून एक एक अधिकारी 100-100 150 टेस्टचे म्हणजे पक्की लायसन द्यायचं. काय त्याला लिमिटेड नव्हतं, काय टेस्ट घ्यायची नाही, काय नाही, पैसा खायचा, लाखभर रुपये दररोजचे कमवायचे. पण आता परिपूर्ण बंधन आलेलं आहे. आणि आता संपूर्ण व्हिडिओ शूटिंग मात्र होणार आहे. कॅमेऱ्याच्या निगराणीखाली टेस्ट होणार आहे. आणि एक इन्स्पेक्टर किती लोकांच्या घेऊ शकतो टेस्ट? तर दुचाकीचं जर आपण टेस्ट घ्यायचं म्हणलं पक्क्या लायसनची, तर सर्वसाधारण 5 ते 5.25 मिनटं लागतात. 5 मिनटं तरी कमीत कमी त्याची टेस्ट गाडी त्यानं चालवली पाहिजे. शिवाय 3 चाकी मग रिक्षा असून द्या, 3 चाकाचं टेम्पो असून द्या, कुठलं बी 3 चाकाचं वाहन असून द्या, त्यालाही 5 मिनटं त्याला ते टायमिंगच आहे, शासनाचं टायमिंग आहे. कमीत कमी एवढा वेळ तरी त्यानं गाडी प्रत्यक्षात चालवून घेतली पाहिजे. आणि हलकं 4 चाकी वाहन आहे ना, छोटं वाहन, त्याला आपण म्हणतो कार बीर, ह्या वाहनांना 7 मिनटं आहेत. 7 मिनटं म्हणजे 7 मिनटं त्यानं व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे. टेस्टचा कालावधी आहे. आणि हलके 4 चाकी वाहनं, मध्यम 4 चाकी वाहनं, ह्याला बी 7 मिनटंच आहे. आणि अवजड वाहनात मग मोठी वाहनं म्हणजे काय आला, ट्रक आला, मोठा 6 चाकाचा टेम्पो आला, किंवा तुमची शाळेची बस वगैरे आली, हे 10 मिनटाला त्याची गाडीची टेस्ट होतील. म्हणजे हजारच 100 एक जण कसा काय टेस्ट घ्यायचा? हा लई मोठा झोल होतो. आणि आता असे आदेश आलेले आहेत ना, कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ह्याच्यात आर टी ओवालेच अटकलेले आहेत. पुरे आर टी ओवादी अधिकारी चुकीचं काम करणाऱ्यांना ही होणं. आणि कॅमेरे बिमेरेच्यांना ताबडतोब बसवायला बी सांगितलेले आहेत. असं बी काही नाही. आणि प्रत्यक्ष टेस्ट एवढ्या कालावधीत ही घ्यावी लागणार आहे ज्यांना. आणि बिन टेस्ट घेता जर हे पक्कं लायसन दिलं तर तो आर टी ओ अधिकारीच कामातनं गेला. आणि ही जबाबदारी बी कार्यालय प्रमुखाची आहे. आपल्या कार्यालयात काय करतायत, टेस्ट कशा होत आहेत, आणि प्रत्यक्ष त्याला तिथं हजर राहावं लागणार आहे. प्रत्यक्ष गाडी चालवावी लागणार आहे. आणि आता आर टी ओवाल्यांची तर चांगलीच कात्रीत सापडलेले आहेत. झोल करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगला मोठा लगाम बसलेला आहे. आर टी ओला पक्की लायचं स्लॉट पद्धतीनं होणार आहे बरं का. बुकिंग करायचं आहे. आता ती बाकीची मक्तेदारी नाही कोणाची चालणार. तिथं स्लॉट करायचं. आणि स्लॉटमध्ये ज्याचा नंबर असेल त्यानंच त्या दिवशी ट्रॅकवरती त्या टेस्टसाठी जायचं. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कायदा कळून द्या. धन्यवाद.